जालना शहराजवळ शिंदखेड राजा चौफुली येथे बस आणि कारची धडक होऊन बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले. हां सर, काय घटना घडलेली आहे आणि किती पेशंट आहे आपल्याकडे? आता आम्हाला माहिती मिळाल्यानुसार असा आम्हाला एक मेसेज आला की नावा फाट्याजवळ मंठा चौफुली क्रॉस केल्यानंतर एका बसचा जी हिंगोली पुणे बस होती तिचा नाव सिंदखेड राजा रोड जो आहे नावा फाटा तिथे त्या गाडीला शहरातून येताना मागच्या बाजूला धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि गाडी जी आहे ती रोडच्या खाली गेल्यामुळे काही रुग्णांना दुखापत झाली. ज्या गाडीचे जे आहेत ना कंडक्टर बळीराम शंकरराव डांगे होते आणि भीमा तुळशीराम खिल्लारे हे ड्रायव्हर होते. त्यांनी या घटनेबद्दल सांगितलं. त्यांना पाठीला आणि मणक्याला मार लागलेला आहे. आणि जे प्रवासी आहेत तर एकंदरीत बसमध्ये 18 प्रवासी होते. त्यापैकी वंदना अश्रुबा आरण ह्या आणि हिवरखेडा औंढ्याच्या रहिवासी होत्या आणि गणपत देवराव जगताप हे आळंदीचे प्रवासी होते. या दोघांना आपण भरती केलेला आहे आणि त्यांना उजव्या खांद्याला जे आहे तो मार आहे आणि त्यासाठी त्यांना पुढील उपचारासाठी आपण दाखल केलेलं आहे. गणपत जगताप म्हणून जे महाराज आहेत तर 65 वर्षाचे प्रवासी आहेत आळंदीचे. त्यांना डाव्या मनगटाला मार लागलेला आहे. त्यांच्यावरही उपचार चालू आहेत. कंडक्टर डांगे आणि ड्रायव्हर जे आहेत खिल्लारे यांना पण पाठीला आणि मणक्याला थोडासा मार आहे. तर त्याची शयनिशा करण्यासाठी पुढील उपचारांसाठी त्यांना पण भरती केलेलं आहे. बाकी जे प्रवासी आहेत त्यापैकी 10 ते 12 प्रवाशांना मुक्का मार आणि काही जखमा खरचटलेल्या लागलेल्या आहेत. किरकोळ जखमा आहेत आणि त्यांना ओपीडी बेसिसवर आपण पूर्ण उपचार दिलेले आहेत. मी आणि डॉक्टर आरिफ सर आम्ही सध्या उपचार करतोय आणि रुग्णांवर देखरेख करतो आहोत. त्यांचे सर्व उपचार आहेत आणि कुणालाही गंभीर धोका नाही. ज्यांचा अपघात झाला त्या कारचे जे प्रवासी आहेत तर 2 मुलं आणि 2 सहप्रवासी होते त्यामध्ये ते खाजगी रुग्णालयात गेलेले आहेत. त्याच्याबद्दल आता सध्याच काही सांगता येणार नाही. तर त्यांची माहिती घेऊन आपल्याला. काय नाव सर आपलं? मी डॉक्टर संतोष दायभाई, मी अस्थिरोग तज्ज्ञ आहे आणि डॉक्टर आरिफ सर हे वैद्यकीय अधिकारी आहेत. अपघात विभागामध्ये आम्ही रुग्णांना सेवा देतो आहोत. आमचे कर्मचारी आणि स्टाफ यांनी तात्काळ त्यांनी वार्डातून येऊन आम्हाला मदत केली आणि सगळ्या रुग्णांवर आपण उपचार केलेले आहेत.